कहो ना प्यार है, गदर यांसारख्या सुपरहिट सिनेमातून इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल। नुकतीच ती गदर 2 या सिनेमात झळकली होती। त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या सिनेमासोबतच तिच्या पर्सनल आयुष्याचीही चर्चा रंगली होती। अमिषाचं प्रोफेशनल लाईफ जितकं चर्चेत आहे त्यापेक्षाही तिचं पर्सनल आयुष्य हे चर्चेत राहिलेलं आहे। एकेकाळी अमिषा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत होती, मात्र त्यांचं नातं हे फार काळ टिकलं नाही। त्यामुळे हा दिग्दर्शक नेमका कोण होता, त्याचं ब्रेकअप का झालं याविषयी सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे। अभिनयासह बोल्डनेसमुळे चर्चेत येणाऱ्या अमिषाचं नाव अनेक बॉलिवूड स्टारसोबत जोडलं गेलं। यात प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ती एकेकाळी डेट करत होती। जवळपास 5 वर्ष अमिषा आणि विक्रम यांनी एकमेकांना डेट केलं, मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही। एका इंटरव्ह्यूमध्ये अमिषाने त्यांच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं होतं। विशेष म्हणजे या रिलेशनचा फटका आपल्या करिअरला देखील बसल्याचं तिने या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणाला जागा नाही आहे, पण मी मात्र माझा प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही। मी कायम भावनिकरित्या माझे निर्णय घेत आले, कधीच माझा स्वार्थ पाहिला नाही। माझे 2 रिलेशनशिप होते, त्याच कारणामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त झाली। त्यामुळेच गेल्या 12-13 वर्षांपासून मी सिंगल आहे। मी आनंदाने जगते, त्यामुळे मला आता काहीही नको आहे। इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सिंगल असण्याचा दर्जा कायम ठेवला तर तो तुमच्यासाठीच फायद्याचा ठरतो, असं अमिषा म्हटले। महेश भट्ट आणि अमिषा पटेल यांच्या रिलेशनशिपवर तुमचं काय मत आहे मित्रांनो, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।